हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज भोगी आहे. मला माहिती आहे आज खूप उशीर झाला आहे व्हिडिओला, पण तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आज भोगी असल्यामुळे श्रेयांच्या शाळेला सुट्टी आहे आज आणि उद्या 2 दिवस. त्यामुळे माझं काय कामाची गडबड जास्त नव्हती. यांचा डबा वगैरे झाला होता. त्यांचा डबा वगैरे करून दिल्यानंतर मग मी मम्मीने आणलेलं तांदळाचं पीठ हे ओतून ठेवायचं होतं. 2 दिवस झाले ओतेन म्हटलं आणि काय त्याचं काम वाढतच चाललं होतं. मग आज ओतून ठेवलं डबा रिकामा करून झाल्यानंतर. त्यानंतर मग चहा वगैरे घेतली आणि आज त्यांच्या डब्याला मी काबुली चणा दिलं होतं आणि चपाती. तर सगळं आवरून झाल्यानंतर दुपारी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि ही संध्याकाळची वेळ. छकुलीचे हातपाय वगैरे धुवून घेतले, तिला तयार केलं आणि त्यानंतर मग जेवणाला सुरुवात केली. आज काय जास्त जेवण बनवायचं नव्हतं कारण 2 दिवस झाले सगळं जेवण म्हणजे डाळ, भाजी, भाकरी आणि गोड पण बनवलं जात होतं आणि तेच खाल्लं जातं 2 दिवस. त्यामुळे जास्तीचं जेवण आज जेवायची इच्छा पण नव्हती, म्हणून मग आज भाजी आणि भाकरी साधंच जेवणाचा बेत केला होता. आम्ही सगळे गावी गेलो किंवा गावावरून कोणी येणार असेल तर मी जास्त करून भाकरीचं पीठच मागवते, कारण इकडे काही दळण वगैरे व्यवस्थित दिलं जात नाही. एकदा दोनदा मी इकडच्या गिरणीतून दळण आणलं आहे, पण त्यामुळे भाकऱ्या काय व्यवस्थित येत नव्हत्या, म्हणून मग मी गावावरूनच सहसा भाकरीचं पीठ मागवते. मला जर भाकरीचं पीठ हवं असेल तर आई भरपूर प्रमाणात ते भाकरीचं पीठ तयार करून ठेवते आणि मग ते पाठवून देते. तर इथे माझ्या भाकऱ्या तयार झाल्या आहेत आणि छकुली आणि श्रेयांसुद्धा भाकरी आवडीने खातो, त्यामुळे मग सगळ्यांसाठीच आज भाकरी बनवले. आधी श्रेयांला भाकरी आवडत नव्हती, त्यामुळे मग त्याच्यासाठी वेगळी चपाती अशी करावी लागायची, पण आता तो सुद्धा भाकरी आवडीने खातो, त्यामुळे सगळ्यांसाठी भाकरीचा बेत होता. तर आम्ही सगळे आता जेवून घेतो आहे. तर साधं जेवण आहे. खोबऱ्याची चटणी, ठेचा आणि सकाळची भाजी होती ती आणि भाकरी. मग असे भाकरी झाल्यावरती मोठाच किचन पुसून घेतला होता. आता म्हटलं जरा लिक्विड टाकून किचन व्यवस्थित पुसून घेऊया, कारण जेवण वगैरे झालं होतं आणि भांडी घासायची होती. भांडी घासायच्या आधी किचन ओटा सगळा व्यवस्थित क्लीन केला, म्हणजे सकाळी जेणेकरून सकाळी मलची जास्त गडबड होणार नाही आणि किचन ओटा खराब असेल तर सकाळी उठल्या जेवण करायची काही इच्छा होत नाही. त्यामुळे मग संध्याकाळचीच रोजच किचन वाटा मी कधीतरीच पुसते, पण किचन वाटा पुसायचं काम हे त्यांचं असतं. तेच किचन वाटा पुसून देतात. आता तुम्ही म्हणाल हे काम तू का करत नाहीस, तर असं आहे की आमच्याकडे कामं आम्ही दोघांनी पण वाटून घेतलेली आहेत. भांडी मी घासत असले तर कचरा आणि किचन ओटा हे संध्याकाळचे ते पुसतात कामावरून आल्यावरती, जेवण वगैरे झाल्यावर. त्यामुळे माझं काम थोडं हलकं होतं. तर आता माझा किचन ओटा पुसून झाला आहे आणि भांडी वगैरे पण घासून घेतलेत. माझ्याकडे बेसिंग नसल्यामुळे मी बाथरूममध्येच भांडी घासून घेते. तर भांडी घासून झाल्यानंतर मग उद्याच्या सकाळच्या डब्याची सोय करायची होती. तर मग सकाळच्या डब्याला मी इथे मूग आणलेले ते फुगत घालून ठेवते, म्हणजे जेणेकरून सकाळपर्यंत चांगले फुगतील आणि भाजी करायला वेळ नाही लागणार. संध्याकाळचे कपडे जे आता सध्या ऊन कमी पडते त्यामुळे कपडे खूप कमी वाळतात, मग ते असे सुकत टाकावे लागतात. सुकलेल्या कपड्यांच्या घड्या मारून ठेवल्या आणि जे थोडेफार ओले होते त्यांना सुकत ठेवलं. आता इथे छकुलीचे नखरे. छकुली डोळे दाखव, तुझे डोळे. ए छकुली, डोळे कुठे? डोळे दाखव लवकर. डोळे कुठे दाखव की. तिकडं माझ्याकडे दाखव डोळे. नाक नीट हातान दाखव. नाक. तोंड. तोंड कुठे? तोंड. हां. कान. कान कुठे? कान तुझा. आणि गाल. गाल कुठे आहेत? गाल. केस. हात. हात कुठे? हात. हात दाखव तुझा. छकुले हात दाखव. आणि पाय. पाय कुठे? पाय. ए प्रियांशी. प्रियांशी पाय कुठे? दाखव. पाय कुठे? दाखव ना. पाय कुठे? कुठे?
हातान दाखव ना. असा. पाय कुठे तुझा? हा, शबाश शबाश. छान 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 छान. हे ना, छान छान ना. डोकं कुठे तुझं डोकं? दात कुठे चकुली? दात. ए चकुली. बघितलं किती नखरे करते. येत तर सगळं असतं पण ना दाखवायचं नसतं. कधी कधी कॅमेरा ओपन केला ना की ती लाजते सुद्धा. पण कधी कधी तिच्या मनात असेल तर दाखवते सुद्धा. तर आज म्हटलं तिचा मूड आहे तर शूट करावं आणि तुम्हाला सुद्धा दाखवावं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि भेटू उद्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.